हे हा एंट्री गेट इथे आहे. इथे हे लिंगाचं इथे स्थान आणि ह्या प्रत्येकाने आपल्या मनाने काय जे बोललेले आहे त्या हे घंट्या. अच्छा, घंट्या बांधल्या ज्यांच्या इच्छा पूर्ण झाल्यात त्यांनी. तर कशा आहात मित्रांनो, बरे आहात ना? आज आम्ही आलो आहे माहुळंग या गावामध्ये. हे तालुका देवगड आणि जिल्हा सिंधुदुर्गमध्ये वसत आहे. माझी सासरवाडी आहे आणि आज महाशिवरात्र आहे. लिंगाची जत्रा. आज महाशिवरात्र आहे आणि आम्ही आज चाललो आहे लिंगेश्वरची जत्रा आहे ना. लिंगेश्वरची जत्रा म्हणजे तो एरिया काय आहे, तिकडे काय आहे? म्हणजे तिथे पहिला महापुरुष पहिले म्हणायचे की बाबा तिकडे लय जास्त देवाचं हे आहे, स्थान आहे. म्हणजे जे जागृत देवस्थान आहे. म्हणजे जुनी माणसं जी होती ती म्हणत होती. हा, तो पुढे मग भाच्या माणसाला कोणाला हे झाला, त्याच्यानंतर मग ही जत्रा चालू. म्हणजे आज 15-16 वर्ष होती, 20 वर्ष होती पकडा. अच्छा, म्हणजे आता लेटेस्ट आहे ते. हा, म्हणजे लोक आता असती दर्शनाला यायला लागली. म्हणजे महाशिवरात्री. महाशिवरात्र. आणि हे आमचे काका आहेत दुसरे. त्याच दिवशी ते पण त्याच महाशिवरात्र याला कुणकेश्वरची पण यात्रा त्याच दिवशी असते. कुणकेश्वरची जत्रा आजच अच्छा, अंगणेवाडीची. अंगणेवाडीची 9 तारीखला. अच्छा, ती वेगळी आहे का? ती 9 तारखेला बाराडी देवीची. अच्छा, तर आपण आता तिकडे जाऊयात आणि बघूयात नक्की नेमकं तिकडे काय आहे. चला. हा देव ना तिकडेच यायला भेटला ना, म्हणजे त्याच्या स्वप्नात जाऊन त्यांनी सांगला एका माणसाच्या माणसाच्या की मी अमुक ठिकाणी होय, मला माझं तू त्याचा हे कर, उच्चाव कर माझा. अच्छा. मग तो शोधत शोधत वाट काढत आला आणि तिथपर्यंत पोहोचला. तर हा पाण्यात होता ना, ही पिंड ती पाण्यात. आणि मग ते वाट काढून त्याने हे केलं ना, मग त्याचा चव केला. म्हणजे अशी जत्रा आपली साधी सोपा केला. आणि मग काय लोकांना आमच्या गावातल्यानं समजलं की असं असं. त्यांनी पहिली पूजा केली आणि नंतर मग लोकांना समजलं. तर मग नंतर दरवर्षाला तो गाड्याच घेऊन यायचा आणि करायचा. मग या लोकांनी मग सर्व इकडचे करून मग आता ते त्याची जत्रा भरतं. ते गाडी वळवून जातात. आणि मग तिथपासून सुरुवात झाली आणि ते मग आता दरवर्षाचे ते हे करतातच हे लोक. मग काय लोक यायला लागले नवसाला पाऊस. इथे गर्दी असते का भरपूर? गर्दी म्हणजे असे जातात येतात माणसं. एवढी गर्दी म्हणजे कुणकेश्वरच्या जत्रेक होतात तशी एवढी नाही. पण इथे जागा नाही, त्याच्यामुळे दुकानं वगैरे लावत नाही जास्त. अच्छा, ठीक आहे, बघूयात आपण आता. आम्ही आता म्हणजे लिंगेश्वरला चाललो आहे. तिथे जरा आम्ही असं राऊंड मारून म्हणजे असा येणार, म्हणजे रीतिरिवाजाप्रमाणे. आणि बरेच वर्ष, 10 वर्ष नाही, 10च्या वर्षी 15 वर्ष ही यात्रा चालू झालेली आहे. आणि बरेच लोक आता भाविक त्याचं दर्शन घेतात. बाहेरचे लोकांना समजल्यापासून लोक बाहेरून येतात इथे. आणि एक दिवस आणि इथे फुल जत्रा भरते म्हणायला हरकत नाही. तर आता आम्ही त्या ठिकाणी झालेलो, म्हणजे तिथे बाजूला एक साठमवाडी म्हणून गाव आहे, त्याच्याच बाजूला हे लिंगेश्वराचं
वहाळामध्ये, म्हणजे आमच्या गावठी भाषेत वहाळ म्हणतात, त्या पाण्यामध्ये ती एक अशी पिंडी आहे. इथे आम्ही या ठिकाणी चाललो आहोत. इथे आता गाड्याचं पार्किंग, आम्ही गाडी लावून पुढे पोचलो ना जातो. आपण, पोचलो. इथं लांब अजून पण आहे गाड्या लावतो. आणि इकडे आहे सोबत माही. इकडे बघ, काशीत लावतं फिरवून कशी. इकडे बघ आहे. हा हा हा, होय होय. हा. इथं आम्ही आता उतरलोय आणि इथून थोडं चालत जायचंय. तू चालशील ना? चला बघूयात. ही जाणार आहे गाडी. साईडला लेफ्ट साईडला दिसतंय ना, ही साठमवाडी आहे लेफ्ट साईडला. ही साठमवाडी आहे. आणि हा आम्ही हे चालतो आम्ही, हा रस्ता हा लिंगेश्वरच्या तिथे त्या दर्शनाच्या तिथपर्यंत गेलेला आहे. म्हणजे तिथे एक छोटा व्हाळ लागेल आता. अच्छा. आणि त्या व्हाळामध्येच पाण्यामध्येच एक पिंडी आहे. जवळपास इथे पोचलोय आणि इथे आतमध्ये भजन चालू आहे. दुकान आहे ते. 10 रुपयाला भेटतो. ही कांदळा देवीची पालखी आहे आणि इथून आम्ही आता थोडं पुढे निघालोय. इकडे कुठे चालला? येता जाताना इथं कोण ना कोण ओळखीचे भेटतात. लवकर धावला. नाही आताच आमच्या पाठोपाठ रिक्षा येईल. इथे बाजूला स्तंभ आहे आणि इथे नंदी पण बनवलाय. हे हा एंट्री गेट आहे. इथे हे लिंगाचं इथे स्थान, आणि ह्या प्रत्येकाने आपल्या मनाने काय जे बोललेले आहे त्या हे घंट्या. अच्छा, घंट्या बांधल्या ज्यांच्या इच्छा पूर्ण झाल्या त्यांनी. आणि इथे हा दिसतो, हा डाव्या बाजूला वहाळ आहे. हा वाळ आहे. वहाळामध्ये पाणी आहे आणि तो पाण्यामध्ये इथे पिंडी आहे. चला आपण आतमध्ये ती पिंडी बघूयात. त्या ठिकाणी चाललो आहे. हो, ह्याने ओळखला की नाही? हा काय हो, मी हा याचा शंकराचा पुतण्या. थांबा, नाही जाऊ दे पुढे लोक आधी. फोडायचा ना, आणि बापाले काय करायचं? आपल्याला घंट्या बांधल्या तिकडे. तू नको येऊ थांब. भाई पाणी आहे, नको येऊस. भाई थांब तिकडे, मी आलो. पिंडी आहे इकडे. इकडे पुढे पिंडी आहे. इकडे हो, नारळ बसलो सांगते. मी चंद्रकांत सावंत ओळखतो ना, हे जावं. तर जो नारळ आज मला वाटतं 15 वर्ष धरत नव्हती 2 झाडा, ह्या वर्षी लागलो. हा, त्याला बोललं होतं लागलं तर पहिलं दे. आणि हे आपलं प्रत्येक वर्षाचं. आणि हा, आणि दुसरा एक का तर सांगतोय चंद्रकांत सावंत ना. जाऊ का शकते? तिकडे जाऊया, जाऊ शकतो ना. हा, हो हो, चला.
त्यांनी आपले झाडं लावलेली ते फळ झाडं पहिलं तुझ्या पुढे अर्पण केलंय हे मान्य करून घे आणि अशीच भरपूर फळं धान्यासारखं करून कृपाश्वरासाठी तो सांभाळ रखवाले आणि त्यांचोच नारळ रखवाल येतो त्यांनी राखानं कोळेचं ती पडली मान्य करून घे इच्छा म्हणून पूर्ण करून दे कृपाश्वराचा रखवाल्याला त्याचप्रमाणे बाबा लिंगेश्वरा स्वामी समर्थ महाराज विकास देवळेकर या लेखांना मान्य करून घे इच्छा मनोकामना सगळ्या पूर्ण करून दे कृपा सांभाळ कर रखवाल्याला त्याचप्रमाणे बाबा लिंगेश्वरा स्वामी समर्थ महाराज कपडे या लेकरांना उभे राहून सांगतात ते ऐका नको या असं का हे म्हणजे एक हे तीर्थ अच्छा तीर्थ म्हणून अंगावरचा खाली उतरून जातात पैसे दिला करून टाकलो अच्छा राहू लवकर काकांबरोबर इथे बाजूला नंदी महाराज पण आहेत आणि हे स्तंभ आहे इकडे. चला बघूयात. तुम्हाला बोलवलं खाली ते बोलवतेच बघा कोणतरी आहे ओळखीचं तुमच्या. स्तंभ आहे. बरीच गर्दी आहे चला झालं. सेम आहे ना पालखी पण आहे. कांदळा देवी हे मंदिर आहे ना इकडे. कांदळा देवी आहे ना.
गाडीगावकर महाराज. जय माई. हा प्रसाद आहे. अध्यक्ष सचिव खजिनदार बांगड्या. त्याचप्रमाणे आपल्या गावचे प्रथम नागरिक सन्माननीय संदीप शावदेवेकर, त्याचप्रमाणे उपसरपंच सौ भक्ती भारत घारेगावकर, त्याचप्रमाणे ग्रामपंचायत सदस्य, त्याचप्रमाणे नाही, मोठे आहेत. सोसायटीचे चेअरमन मोठे आहेत, यांना मोठे आहेत. विनंती करेन की आपण व्यासपीठावर यायचं आहे मोठ्या आणि व्यास तिची पालखी होती ती म्हणजे रात्री वाजवतं तेच होतं ना. हो 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 तीच गावठणातली कांदळा देवीची म्हणतात ना ती तिथे. आणि तिथून मग ती हे आपलं काय ते निशाणा तिथे उठवले जातात आणि ती निशाणा पालखीसह रात्र निशाणी माहिती स्तंभासारखं हा, असतं हा. ते निशाण होतं बाजूला स्वस्तिकचं ते. ते इथे आता दिवसभर इथे मुक्काम. अच्छा, म्हणजे रात्री ती पालखी काढली होती इथं आणून ठेवली आणि आज दिवसभर जरा दर्शन घ्यायचंय त्यासाठी इथे ठेवले. बसा बसा आणि मग तिथून संपली. म्हणजे असा हा प्रवास आहे सगळा. चला घरी निघूयात. तर लिंगेश्वरची जत्रा करून आम्ही आता घरी पोहोचलोय. आजचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला हे कमेंट करून आम्हाला नक्की कळवा. आपण भेटूयात पुढच्या ब्लॉगमध्ये. बाय.